नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 10 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2025च्या आपण लेखी परीक्षेची परिपूर्ण आपण तयारी या ठिकाणी करत आहोत, ज्यामध्ये आपण सर्व पदानुसार व त्यासोबतच जिल्ह्यानिहाय आपण संपूर्ण काही प्रश्न देखील पाहत आहोत. जर मित्रांनो तुम्हाला त्याचे अपडेट वगैरे येत नसतील तर फटाफट तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे अपडेट या ठिकाणी पाहायला मिळणारे असतील व त्यासोबतच जेवढे काही आपण PYQ किंवा अतिसंभव प्रश्न तुम्हाला देत आहोत, जे की तुमच्या परीक्षेमध्ये लेखी परीक्षेसाठी 100% महत्त्वपूर्ण उपयोगी पडणारे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणारे असतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई जिल्हा व पुणे जिल्ह्यासाठी विशेष आपण असे काही महत्त्वपूर्ण प्रश्न जे की PYQ बेस आपण प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. आणि मित्रांनो, जी आपली 1 रुपयामध्ये एक टेस्टची ऑफर होती मित्रांनो, ती ऑफर अजूनही चालू आहे. 20 तारीख मित्रांनो, त्याची आपण आता शेवटची तारीख ठेवलेली आहे, ज्यामुळे जे विद्यार्थी मित्र 1 रुपयामध्ये आपली जी काही टेस्ट सिरीजची बॅच आपली जॉईन करायचं जे काही इच्छुक आहे, तर त्यांनी लगेचच्या लगेच आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची ऑफिशियली आपण लिंक देखील दिलेली आहे, त्यामुळे तिथून तुम्हाला ते सर्व काही डाउनलोड करता येणार असेल, ज्यामध्ये तुम्हाला PYQ प्रश्न प्लस एक्सपेक्टेड स्वरूपाचे असं सर्व काही प्रश्न एकाच ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सोडवायला मिळणारे असतील. चला सुरू करू आपला आजचा व्हिडिओ आणि पाहू आजच्या व्हिडिओमधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न. यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग जे की केंद्र कोणतं, जे की हातमाग वस्त्रोद्योग या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 3 इचलकरंजी. तर इचलकरंजी हे जे आहे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्थित असलेलं एक महत्त्वाचं शहर आहे, जे हातमाग, ज्यालाच की आपण इंग्लिशमध्ये म्हणतो हँडलूम असं म्हणतो, तर हँडलूम आणि त्याला यंत्रमाग वस्त्रोद्योगाचे जे प्रमुख केंद्र म्हणून ओळखलं जातं. म्हणून पर्याय नंबर याचं जे की 3 हे जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 2 असा आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? तर नॅशनल डिफेन्स अकॅडमी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 1 पुणे. तर नॅशनल डिफेन्स अकॅडमी जी की NDA हे जे आहे पुणे शहराजवळील खडकवासला येथे स्थित आहे. ही संस्था भारतीय सशस्त्र दलाच्या जे की भावी अधिकाऱ्यांसाठी संयुक्त प्रशिक्षण देखील देते. म्हणून पर्याय नंबर याचं 1 जे की मित्रांनो उत्तर जे आहे याचं होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढील तिसरा असा आहे, नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला खालीलपैकी? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 2 जे की शिरीष कुमार. तर शिरीष कुमार मेहता हे ऑगस्ट 1942 साली, कधी 1942ला, जे छोडो भारत आंदोलनादरम्यान जे आहे नंदुरबार येथे तिरंगा घेऊन निघालेल्या विद्यार्थ्यांच्या मोर्चाचं नेतृत्व करत असताना ब्रिटिश पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जो की ते हुतात्मा झाले होते. त्यांचं नाव आहे शिरीष कुमार आणि हा छोडो भारत आंदोलन या जे काही चळवळ होती याच्या संदर्भात हा सर्वात अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तुम्हाला यावरचा प्रश्न परीक्षेमध्ये देखील विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हे नाव तुम्ही लक्षात ठेवून घ्या. आणि हे इसवी जे की छोडो भारत मुवमेंट त्याला देखील म्हणतो आपण, तर छोडो भारत जे आंदोलन होतं त्या आंदोलनासंदर्भातचा हा प्रश्न आहे मित्रांनो. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न असा आहे जो की 4था प्रश्न, विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केला खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 3 पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांनी जे आहे सन 1898 जे की 98 मध्ये पुणे शहराजवळील केडगाव, कोणतं गाव आहे केडगाव येथे जे आहे मुक्ती सदन आणि विधवा व गरजू मुलींसाठी शारदा सदन आणि अनाथ बालिकाश्रम यासारख्या संस्थाच्या जे की त्यांनी स्थापना केली. त्यांनी महिलांचे शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण कार्य देखील केलेलं आहे. तर जेवढे काही यामध्ये मी नावं सांगितलेले आहे, ज्यामध्ये मुक्ती सदन, शारदा सदन आणि अनाथ बालिकाश्रम हे संपूर्ण काही जे आहेत जे की पंडिता रमाबाई यांनी जे थोडक्यामध्ये स्थापन केलेल्या संस्था आहेत. आणि यांच्यावर आधारित देखील परीक्षेमध्ये आपल्याला भरपूर सारे प्रश्न जे की पाहायला मिळतात मित्रांनो. त्यानंतरचा पुढील आपला 5वा प्रश्न असा आहे, काय म्हणतो पहा, सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची खालीलपैकी स्थापना केली? सुभाषचंद्र बोस यांनी जे आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की फॉरवर्ड ब्लॉक या जी आहे पक्षाची त्यांनी स्थापना केलेली आहे. तर सन 1939 मध्ये, कधी सन 1939 मध्ये जे की काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी जे आहे फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची जी आहे ती स्थापना केलेली होती. या पक्षाचा उद्देश होता भारताला जलद गतीने स्वातंत्र्य मिळवून देणे, हा जो आहे याचा थोडक्यामध्ये जो की उद्देश होता. पर्याय नंबर याचं 3 जे की जे आहे ते उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 6 असा आहे,
खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही, यापैकी कोणता जो आहे निष्क्रिय वायू नाही असा विचारलेला प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की लिथियम. तर लिथियम हा जो आहे निष्क्रिय वायू नाही. तर निष्क्रिय वायू जे की नाही असं म्हटलंय, तर निष्क्रिय वायू जे असणार म्हणजेच की हेलियम, निऑन आणि आर्गॉन हे जे आहे सर्व निष्क्रिय वायू आहेत. हे आवर्त सारणीतील 18व्या जे की 18व्या गटात, ज्याला आपण कॉलम ग्रुप 18 असं देखील म्हणतो, तर 18व्या गटामध्ये येतात आणि रासायनिकदृष्ट्या जे की अत्यंत कमी क्रियाशील जे आहे थोडक्यामध्ये असतात. परंतु जे लिथियम आहे, लिथियम हा एक अल्कली धातू आहे आणि तो आवर्त सारणीतील पहिल्या ग्रुपमध्ये जो की येणारा आहे आणि रासायनिकदृष्ट्या अत्यंत क्रियाशील देखील असतो, त्यामुळे तो निष्क्रिय वायू जो आहे थोडक्यामध्ये नाही. म्हणून याचं उत्तर काय होणार असेल, जे की पर्याय नंबर याचं 2 जे की उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार असेल. तुम्ही अजूनही पोलीस भरती 2025 साठी आपण काढलेला बिग ब्लास्ट ऑफर म्हणजेच की ₹1 एक टेस्ट हा ऑफरचा मित्रांनो तुम्ही अजूनही जॉईन केला नसेल किंवा तुम्ही लाभ घेतलेला नसेल, तर लगेचच्या लगेच आपलं महा एक्झाम पॉईंटचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि त्यामधून या ऑफरचा मित्रांनो कमी कालावधीमध्ये असलेला सुरू आपला ऑफरचा या लाभ घ्या मित्रांनो. कारण का यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही लेखी परीक्षेची कंप्लीटली तयारी होणार असेल. यामध्ये आपण फक्त ₹1 एक टेस्ट ही उपलब्ध करून दिलेली आहे, ज्यामध्ये संपूर्ण काही नव्या पॅटर्ननुसारचे दर्जेदार प्रश्न व त्यासोबतच अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापकांनी काढलेले आपले सर्व काही अतिसंभाव्य सराव पेपर व त्यासोबत आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील यामध्ये समाविष्ट करून दिलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला आता कोणत्याही मार्केटमधलं महागडं पुस्तक घेण्याची गरज पडणार नसेल किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्यास देखील अजिबात गरज पडणार नसेल. तुम्ही ग्राउंड हे तुमच्या स्वबळावर आणि तुमची लेखी काढण्याची जबाबदारी आम्ही जे मित्रांनो या ठिकाणी घेतलेली आहे. कारण का यामध्ये आपण एवढ्या साऱ्या प्रश्नांचा सराव करणार आहोत की ज्यामधून तुमचं परीक्षेमध्ये जे प्रश्न येणार ते प्रश्न संभाव्य सर्व प्रश्न आपण यामध्ये जे आहे ते ऍड करून दिलेले आहेत. त्यामुळे ₹1 एक या टेस्ट प्रमाणे 100 टेस्ट आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. त्या 100 टेस्टचा तुम्ही ऑफरचा लाभ घ्या. लगेचच्या लगेच आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल आणि या चांगल्या आणि उत्तम तयारीला मित्रांनो आजपासून सुरुवातीला लागा. जे कोणी विद्यार्थी नवीन असतील किंवा ज्या विद्यार्थ्यांना वाटलं होतं की ऑफर संपलेला आहे, तर विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की आपला ऑफर जे आहे मित्रांनो 20 डिसेंबरपर्यंत अजून असणारा आहे. त्यामुळे जे विद्यार्थी अजूनही आपली ₹1 एक टेस्ट ही बॅच जॉईन केली नसेल, तर लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण काही आपण टेस्ट सिरीज PYQ आणि त्यासोबत मित्रांनो आपण जे अतिसंभव प्रश्न दोन्ही इन्क्लूड करून दिलेले आहेत मित्रांनो. त्यामुळे लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि त्यातून संपूर्ण काही मित्रांनो आपली जी स्पेशल पोलीस भरतीसाठी मित्रांनो ₹1 एक टेस्टची बॅच तुम्ही जॉईन करून घ्या मित्रांनो. त्यानंतरचा आपला पुढील 7वा प्रश्न असा आहे, काय म्हणतो पहा, की क्षय जसा संक्रमक रोग आहे त्या प्रकारे कॅन्सर हा कोणत्या प्रकारचा रोग आहे. तर हा थोडक्यामध्ये सहसंबंधचा थोडक्यामध्ये हा प्रश्न आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की असंक्रमक हा जो रोग आहे. कॅन्सर हा कसा आहे, जो की असंक्रमक आहे आणि जो क्षय रोग आहे जो की संक्रमक हा रोग आहे. म्हणून पर्याय नंबर याचं जे की उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला प्रश्न 8वा असा आहे, विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी काही वेळ फिरत राहतो, त्यास काय म्हणतात. तर त्यास काय म्हटलं जातं. तर याला उत्तर आहे ऑप्शन पर्याय नंबर 4 जे की गतीचं जडत्व असं जे आहे त्याला म्हटलं जातं. आता जडत्व म्हणजे काय, तर जडत्व म्हणजे वस्तूमध्ये स्वतःची अवस्था कायम राखण्याची एक नैसर्गिक प्रवृत्ती असते, त्याला जे आहे जडत्व असं जे आहे ते म्हटलं जातं. आता गतीचं जडत्व म्हणजे काय, तर फिरणारा पंखा बंद केल्यावरही पंख्याला गतीचे जडत्व प्राप्त झालेले असल्यामुळे तो लगेच थांबत नाही, तर तो काही काळ जो की गतिमान राहतो, त्याला जे आहे गतीचं जडत्व असं जे आहे ते म्हटलं जातं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इंटिरियर ऑफ मोशन असं देखील म्हणतो. पर्याय नंबर याचं 4 हे उत्तर जे या ठिकाणी होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 9वा आपला, महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत. तर महाराष्ट्रामध्ये टोटली प्रशासकीय विभागाची संख्या, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की 6 प्रशासकीय विभाग महाराष्ट्रामध्ये आहेत. तर कोणकोणते असा जर प्रश्न विचारलं तर पहिला आहे ज्यामध्ये अमरावती, त्यानंतर दुसरं आहे आपलं छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर तिसरं आहे कोकण, त्यानंतर चौथं आहे नागपूर, 5वं आहे नाशिक आणि जो 6वा आहे तो आहे पुणे. हे अशा प्रकारे 6 जे आपले प्रशासकीय विभाग आहेत. म्हणून पर्याय नंबर याचं उत्तर होईल आणि हे 6ही तुम्ही जे पर्याय आहेत या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या मित्रांनो. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न जो की 10वा प्रश्न असा आहे, महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे. तर महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की
नागपूर या ठिकाणी आहे. तर पेंच राष्ट्रीय उद्यान हे प्रामुख्याने नागपूर आणि जो काही शेजारचा शिवानी म्हणजेच की मध्य प्रदेश जिल्ह्याच्या सीमेवर स्थित आहे. हे उद्यान त्यांच्या वाघांच्या संख्येसाठी आणि समृद्ध जैवविविधतेसाठी जे की प्रसिद्ध आहे. म्हणून पर्याय नंबर ए जे आहे ते उत्तर होणार असेल. आणि हा प्रश्न बऱ्याच वेळेस जे आहे की PYQ स्वरूपामध्ये देखील विचारण्यामध्ये आलेला आहे. जो व्याघ्र प्रकल्प आपला हा प्रश्न संच आहे त्यावर आधारितचा हा प्रश्न आहे. आणि व्याघ्र प्रकल्पाचे जो आपण प्रश्न पाहतो त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न 100% मित्रांनो पाहायला मिळणारा असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला 11वा, राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 3 भोगावती. तर राधानगरी धरण हे कोल्हापूर जिल्ह्यात भोगावती नदीवर जे की बांधलं गेलेलं आहे. पर्याय नंबर याचं 3 जे की उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 12वा आपला, ग्रामगीता हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणी रचलेला आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की संत तुकडोजी महाराज. संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा जो महान काव्यसंग्रह आहे तो रचलेला आहे. यात त्यांनी खेड्यांच्या विकासाचे आणि सामाजिक समतेचे तत्वज्ञान सोप्या भाषेमध्ये जे की मांडलेलं आहे. त्यामुळे पर्याय नंबर याचं हे जे आहे मित्रांनो उत्तर या ठिकाणी होणार असेल. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न जो की 13वा प्रश्न असा आहे, नगर परिषदेच्या अध्यक्षांना नगराध्यक्ष म्हणतात तर महापालिकेच्या अध्यक्षांना काय म्हटलं जातं? तर हा प्रश्न आपण तुमच्यासाठी स्पेशली क्वेश्चन फॉर यू मधला ठेवलेला आहे. जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर खाली मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि पर्यायामध्ये पाहू शकता पर्याय आहे आयुक्त, 2 आहे जिल्हाधिकारी, 3 आहे महापौर आणि 4 आहे यापैकी नाही. तर महानगरपालिकेच्या अध्यक्षांना थोडक्यामध्ये काय म्हणतात? जसं की नगर परिषदेच्या अध्यक्षांना नगराध्यक्ष म्हणतात. तर याचं उत्तर तुम्हाला अचूक पद्धतीने येत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि असे होते आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 13 क्वेश्चन मित्रांनो जे की आपण या भागामध्ये पाहिलेलं आहे. तर जर तुम्हाला प्रश्नसंख्या वाढून हवी असेल किंवा जास्तीचे प्रश्न पाहायचा असेल तर मित्रांनो तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा परिपूर्ण प्रयत्न करू. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली ₹1 एक टेस्टची बॅच मित्रांनो जी जॉईन केलं नसेल तर त्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो आपली ॲप डाउनलोड करून जॉईन करून घ्या चांगल्या उत्तम तयारीसाठी. आणि त्यामध्ये मित्रांनो जेवढे काही प्रश्नपत्रिका PYQ अवेलेबल आहे ते सर्व काही मित्रांनो तुम्ही सोडवत चला. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.